मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील प्रथम सत्र परीक्षा यासाठी आपण एक नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये निवडलेले सर्व प्रश्न तुम्हाला येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामधील पहिला प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा एकूण 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे. यातील पहिला प्रश्न पहा. आधुनिक आवर्त सारणीत अधातू टिंबटिंब या खंडामध्ये आहेत. पर्याय पहा. पी खंड, एस खंड, डी खंड आणि एफ खंड. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, पी खंड. कारण आपल्याला माहित आहे बाकीच्या सर्व खंडांमध्ये फक्त धातू आढळतात आणि पी खंड हा एक वैशिष्ट्यपूर्ण खंड आहे की ज्यामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश मूलद्रव्यांचे तिन्ही प्रकार हे या पी खंडामध्ये आढळतात. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पी खंड. पुढील प्रश्न. टिंबटिंब रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूस लिहितात. पर्याय पहा. अभिक्रियाकारके, उत्पादिते, उत्प्रेरके आणि शेवटचा पर्याय मूलद्रव्ये. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, अभिक्रियाकारके हे रासायनिक अभिक्रियेच्या समीकरणाच्या डाव्या बाजूस लिहितात. पुढील प्रश्न. लघु परिपथनामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा टिंबटिंब काय होतं पाहूया. पहिला पर्याय पहा. वाढते, दुसरा पर्याय कमी होते, तिसरा पर्याय तशीच राहते, चौथा पर्याय पायरी पायरीने वाढत जाते. आता आपल्याला हे माहित असणं आवश्यक आहे की लघु परिपथन म्हणजे काय, ज्यालाच आपण शॉर्ट सर्किट असंही म्हणतो, की ज्यावेळेस विद्युत तार व तटस्थ तार यांच्यावरील आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड अशी उष्णता निर्माण होते व प्रसंगी आग देखील लागू शकते. ह्याचे कारण म्हणजे या दोन्ही तारा एकत्र आल्यानंतर त्या दोन्ही तारांमधील वाहणारी विद्युतधारा ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढे जाऊया. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी टिंबटिंब याचा उपयोग करतात. उत्तर सोपं आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, होपचे उपकरण. पुढे जाऊया. पुढीलपैकी टिंबटिंब या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे. पर्याय पहा. हिरा, क्राऊन काच, माणिक, शेवटचा पर्याय बर्फ. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिरा. त्यानंतर प्रश्न पहिला ब. खालील प्रश्न सोडवा. एकूण 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे. यामधील पहिला प्रश्न पहा. काचेच्या लोलकामुळे सूर्यप्रकाशाचे अपस्खलन होताना कोणत्या रंगाच्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते. तर याचं उत्तर पाहूया. काचेच्या लोलकामुळे सूर्यप्रकाशाचे अपस्खलन होताना तांबड्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते. म्हणजेच तांबडा रंग सर्वात कमी कोणामधून वळतो. तर सर्वात जास्त कोणामधून वळणारा रंग आहे तो म्हणजे जांभळा. पुढे जाऊया. जूल व कॅलरी यामधील संबंध सांगा. तर 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल हा त्याचा संबंध आहे. पुढील उपप्रश्न. सहसंबंध ओळखा. आडव्या रांगा, आवर्त. तर गण कशाला म्हणायचं. नक्कीच याचं उत्तर आहे उभे स्तंभ. उभे स्तंभ जे असतात आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्याला आपण गण म्हणतो. पुढे जाऊया. विधान चूक की बरोबर ते लिहा. स्मॉल जी चे मूल्य विषुववृत्तावर सर्वाधिक जास्त असते. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की हे विधान पूर्णपणे चूक आहे. त्याचं कारण म्हणजे आपली पृथ्वी ही पूर्णपणे गोलाकार नाहीये. ती स्वतःभोवती फिरत असल्यामुळे तिचा आकार थोडासा ध्रुवाजवळ चपटा आहे आणि विषुववृत्ताजवळ थोडासा फुगीर झालेला आहे. आपल्याला जशी वाटते पृथ्वी एक पूर्णपणे गोलाकार नाहीये, हे थोडीशी चपटी आहे. म्हणजेच काय, ध्रुवाजवळ या पृथ्वीची त्रिज्या कमी आहे. ध्रुवाजवळ त्रिज्या कमी आहे आणि इथं विषुववृत्त आहे मित्रांनो. विषुववृत्ताजवळ त्रिज्या ही अधिक आहे आणि ध्रुवाजवळ त्रिज्या ही कमी आहे. यामुळे काय होतं, ध्रुवाजवळ जे स्मॉल जी ची किंमत जी आहे ही आहे 9.832 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. तर विषुववृत्ताजवळ जी ची किंमत असेल 9.78 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. त्यामुळं स्मॉल जी चे मूल्य हे ध्रुवाजवळ
अधिक आहे आणि इथं काय सांगितलंय विषुववृत्ताजवळ अधिक आहे, त्यामुळे याचं हे उत्तर काय, हे विधान पूर्णपणे चूक आहे. पुढे जाऊया. पुढील गटामध्ये वेगळा घटक शोधा. थर्मामीटर, व्होल्टमीटर, अमीटर, गॅल्व्हनोमीटर. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो थर्मामीटर, कारण बाकी सर्व उपकरणं हे विद्युत ऊर्जेशी संबंधित आहेत आणि थर्मामीटर ही उष्णतेशी संबंधित आहे. पुढे जाऊया. प्रश्न दुसरा अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणते दोन लिहायचे? या ठिकाणी आपल्याला जेवढे उपप्रश्न विचारलेत ना प्रश्न 2 मध्ये, ते सर्वांची उत्तर आपण इथं घेत आहोत. हा एकूण 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे. पहिला उपप्रश्न, उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली तरी त्याचे तापमान वाढत नाही. आता एकदा पाणी उकळू लागले की त्यानंतर दिलेल्या उष्णतेचा वापर पाण्याचे वाफेमध्ये अवस्थांतर घडवून आणण्यासाठी केला जातो. त्यामुळे उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली तरी तापमान वाढत नाही. यालाच आपण अप्रकट उष्मा असे म्हणत असतो. पुढे जाऊया. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. मित्रांनो, हा प्रश्न वारंवार आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये आलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर चांगल्या प्रकारे समजून घ्यावे. या प्रश्नाची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. तर हा 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे. 2 मुद्दे आपल्याला अचूक पद्धतीने लिहायचे आहेत. पहिला मुद्दा, तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युत वाहक आहेत. ही ओळ त्या ठिकाणी दिसल्यानंतर तुम्हाला 1 गुण भेटेल. त्यानंतर तांबे व ॲल्युमिनियमची रोधकता खूप कमी आहे, त्यामुळे त्यातून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण देखील खूप कमी असते. त्यामुळे विद्युत पारेषणासाठी म्हणजे विद्युत ऊर्जा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा वापर केला जातो. तर या ठिकाणी दुसरा मुद्दा लिहिल्यानंतर त्यामध्ये रोधकता खूप कमी आहे हा घटक येणे अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्हाला दुसरा गुण मिळेल. त्यानंतर पुढे जाऊया. शून्य कणातील मूलद्रव्यांना राजवायू असे म्हणतात. याचं उत्तर समजून घेऊया. शून्य कणातील मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा ह्या पूर्ण असतात. उदाहरणादाखल हेलियम आहे, निऑन आहे. निऑनचं उदाहरण घेऊया. अणुक्रमांक आहे 10. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पहिल्या कक्षेमध्ये 2 मूलद्रव्य इलेक्ट्रॉन व दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे याचं अष्टक पूर्ण आहे, म्हणजे याची बाह्यतम कक्षा पूर्ण आहे. हेलियमचं देखील उदाहरण घेऊ शकतो आपण. अणुअंक 2 आहे व पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे याचं द्विक पूर्ण आहे. म्हणजेच जे शून्य कणातील मूलद्रव्य आहेत यांच्या बाह्यतम कक्षा या पूर्ण असतात आणि म्हणूनच या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण देखील स्थिर असतं. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण स्थिर असतं म्हणजे काय? ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण अथवा भागीदारी करत नाहीत, तसेच रासायनिक अभिक्रियेमध्ये भागही घेत नाहीत. त्यामुळे ही मूलद्रव्ये वायू रूपात आढळतात. म्हणूनच यांना म्हणजेच शून्य कणातील मूलद्रव्यांना राजवायू किंवा निष्क्रिय वायू असंही म्हणतात. प्रश्न दुसरा ब. खालील प्रश्न सोडवा. कोणते 3 सोडवायचे आहेत? एकूण 6 गुणांसाठीचा हा प्रश्न असेल. पहिला उपप्रश्न पहा. वस्तुमान व वजन यातील फरक स्पष्ट करा. मित्रांनो, मागच्या बोर्ड परीक्षेमध्ये म्हणजेच मार्च 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला होता 2 गुणांसाठी. आपल्याला केवळ फरकाचे कोणतेही 2 अचूक मुद्दे लिहिणे आवश्यक आहेत. सुरुवातीला वस्तुमान, त्यानंतर वजन. पहिला मुद्दा घ्या. वस्तुमानामधील एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन, त्यालाच आपण वस्तुमान म्हणतो. म्हणजे दोन्हीची व्याख्या आपल्याला द्यायची आहेत. चला वजनाची व्याख्या घेऊया. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात. त्यानंतर या राशीला परिमाण असते परंतु दिशा नसते, परंतु वजनाला परिमाण व दिशा दोन्ही असतात. पृथ्वी एखाद्या वस्तूला स्वतःच्या केंद्रकाकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करते, म्हणून याला दिशा देखील आहे. त्यानंतर फरकाचा तिसरा मुद्दा. हे विश्वामध्ये सर्वत्र सारखे असते, परंतु वजन हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलत असते. म्हणजेच उंचीनुसार, खोलीनुसार किंवा पृथ्वीच्या स्थानानुसार वजनाची किंमत स्मॉल जी ची किंमत बदलत असते. स्मॉल जी ची किंमत बदलली की वजनाची किंमत बदलते. फरकाचा चौथा मुद्दा. हे कधीही शून्य होऊ शकत नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मित्रांनो. परंतु वजन पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते. पुढे जाऊया. डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम लिहा. हा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. डोबेरायनरने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट केले व त्या गटांना त्रिके असे नाव दिले.
आता आपल्याला या ठिकाणी नियम लिहायचा आहे. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की त्या त्रिकामधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे साधारणतः 2 अन्य मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. इथे आपल्याला विचारले की नियम लिहा, परंतु हा नियम स्पष्ट करून सांगण्यासाठी आपल्याला उदाहरण देखील लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे उदाहरण घेऊया. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे त्रिकांचं एक उदाहरण आहे. मग यामध्ये लिथियमचा अणुवस्तुमानांक आहे 6.9 व पोटॅशियमचा आहे 39.1. यानुसार आपल्याला सोडियमचा अणुवस्तुमानांक इथं शोधायचा आहे. त्यानुसार सोडियमचा अणुवस्तुमानांक शोधत असताना लिथियम व पोटॅशियम या दोन्हीची अणुवस्तुमानांकाची बेरीज केली व त्याला 2ने भागले आपण, म्हणजेच आपण सरासरी काढली. तर सरासरी काढल्यानंतर उत्तर येतं 23 आणि सोडियमचा अणुवस्तुमानांक देखील 23च आहे. पुढे जाऊया. विद्युत जनित्र म्हणजे काय ह्याची आपल्याला केवळ व्याख्या द्यायची आहे. तर यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणाला विद्युत जनित्र असे म्हणतात. पुढील उपप्रश्न. बाह्यतम कक्षा परिपूर्ण असलेली 2 मूलद्रव्यांची नावे लिहा. तर यामध्ये हेलियम, निऑन व यासोबतच आर्गॉन देखील आहे मित्रांनो. हेलियम He, निऑन Ne, आर्गॉन Ar. हेलियमचा अणुअंक 2, निऑनचा 10, आर्गॉनचा 18. इलेक्ट्रॉनचं रूपण पहा 2 येईल. निऑनचं 2,8, आर्गॉनचं किती येते 2,8,8. म्हणजे यांच्या बाह्यतम कक्षा परिपूर्ण आहेत. हेलियमचं द्विक पूर्ण आहे, निऑन व आर्गॉनचं अष्टक पूर्ण आहे. पुढे जाऊया. भौतिक बदलाची 2 उदाहरणे लिहा. आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत तीच उदाहरणं आपण घेतलेत. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे व पाण्याचे बाष्पीभवन म्हणजेच पाण्याची वाफ होणे. भौतिक बदल म्हणजे असा बदल जो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, ज्यामध्ये मूळ पदार्थ आपल्याला परत मिळवता येतो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्न सोडवा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. हा एकूण 15 गुणांसाठीचा प्रश्न. यामधील प्रत्येक उपप्रश्नासाठी 3 गुण असतात. त्यामुळे कोणतेही 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. इथे आपण जितकेही प्रश्न विचारलेत ते सर्व प्रश्न सोडवणार आहोत. यामधील पहिला उपप्रश्न. संयोग अभिक्रिया म्हणजे काय त्याचे एक उदाहरण लिहा. मग यामध्ये आपल्याला संयोग अभिक्रियाची व्याख्या व त्याचं उदाहरण द्यायचं आहे. सर्वात अगोदर व्याख्या लिहूया. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन केवळ एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी अभिक्रियाकारके हे 2 आहेत आणि उत्पादित हे एकच असतं. तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण काय म्हणत असतो संयोग अभिक्रिया. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी 2 अभिक्रियाकारके आहेत, उत्पादित मात्र एकच आलेलं आहे AB. एक उदाहरण घेऊया. मॅग्नेशियम धातूची फीत जाळली असता हवेतील ऑक्सिजन बरोबर त्याचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी हे एकमेव उत्पादित तयार होते. संतुलित समीकरण पहा. 2 मॅग्नेशियमचे अणू घ्यायचे आहेत प्लस 1 ऑक्सिजन O2. या ठिकाणी दोन्ही अभिक्रियाकारकांचा संयोग होतो व काय तयार होतं MgO, एकच उत्पादित तयार होतं. त्यामुळे या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असं म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न. तुमच्या घरात वापरण्यात येणाऱ्या उष्णता निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 विद्युत उपकरणांची नावे लिहा. केवळ नावे लिहायची मित्रांनो. यांचं कार्य कसं चालतं हे काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. पहिला आहे इस्त्री, त्यानंतर विजेची शेगडी, टोस्टर व यामध्ये वितळ तार देखील येते. पुढे जाऊया. रासायनिक बदलाची 3 उदाहरणे लिहा. मग यामध्ये अन्न शिजणे, फळ परिपक्व होणे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे. या अगोदर आपण भौतिक बदलाची उदाहरणे अभ्यासली होती. आता या ठिकाणी रासायनिक बदलाची उदाहरणे विचारलेली आहेत. रासायनिक बदल यालाच आपण कायमस्वरूपी होणारा बदल म्हणतो. यामध्ये मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही. उदाहरणार्थ दुधाचे दह्यात रूपांतर झाल्यानंतर परत दह्यापासून आपल्याला दूध मिळवता येईल का तर नक्कीच नाही. त्यामुळे दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा एक रासायनिक बदल आहे. पुढे चला. प्रश्न 4. अतिभार म्हणजे काय, त्याचा विद्युत उपकरणावर काय परिणाम होतो, त्यासाठी तुम्ही कोणता उपाय कराल. सर्वात अगोदर व्याख्या देऊया. मग या ठिकाणी 3 प्रश्न विचारलेत. पहिला, दुसरा आणि तिसरा. प्रत्येकी उपप्रश्नाची यामध्ये विचारलेल्या उपप्रश्नाची उत्तरे आपण
व्यवस्थित जर दिली तर प्रत्येकी प्रश्नाला एक एक गुण आपल्याला इथे मिळेल. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा. अतिभार म्हणजे परिपथामधून क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त विद्युतधारा वाहणे, याला आपण अतिभार म्हणतो, म्हणजेच ओव्हरलोडिंग असे म्हणत असतो. पुढे विचारलं याचा विद्युत उपकरणावर काय परिणाम होतो. तर विद्युत हीटर, ओव्हन, इस्त्री, गिझर अशी जास्त विद्युत शक्तीची अनेक उपकरणे एकाच वेळी सुरू केल्यास अतिभार होण्याची शक्यता असते आणि यामुळे आग लागण्याची शक्यता असते. याचं उत्तर लिहिलं आपण पुढे. त्यासाठी कोणता उपाय करतात. आता ही परिस्थिती टाळण्यासाठी जास्त विद्युत शक्तीची अनेक विद्युत उपकरणे एकाच वेळी सुरू करू नयेत किंवा एकाच परिपथामध्ये ती जोडू नयेत. तर आपलं उत्तर अशा प्रकारे असेल. तर प्रत्येक मुद्द्याला आपल्याला एक एक अशा प्रकारे एकूण 3 गुण या प्रश्नासाठी मिळतील. पुढे जाऊया. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपात 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, या मूलद्रव्याचा अणुअंक किती. केवळ या ठिकाणी जेवढे अंक दिलेत ना मित्रांनो त्याची बेरीज करा, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर या मूलद्रव्याचा अणुअंक आहे 12. पुढील प्रश्न पहा. या मूलद्रव्याचा गण कोणता. आता शेवटच्या कक्षेतील जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो आणि संयुजा इलेक्ट्रॉनवरून आपण त्यांची संयुजा शोधूया. तर याची संयुजा आहे 2, म्हणून या मूलद्रव्याचा गण हा 2 असेल. पुढे चला. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तामध्ये. या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपानं दिलेलं ते म्हणजे 2, 8, 2 म्हणजे इथं K, L आणि M ह्या 3 कक्षा आहेत. 3 कक्षा आहेत म्हणजेच कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक हा सारखा असतो. त्यामुळे या मूलद्रव्याचा आवर्त क्रमांक हा 3रा आहे. पुढे जाऊया. होपच्या उपकरणाची आकृती काढून त्यांच्या भागाला व्यवस्थित नावे द्यायची. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ही आकृती काढायची. होपचं उपकरण म्हणजे असं एक उभट नळकांड असतं ज्यामध्ये मध्यभागी एक भांडं बसवलेलं असतं, ज्यामध्ये गोठण मिश्रण असतं. गोठण मिश्रण म्हणजेच बर्फ आणि मीठ यांचं मिश्रण असतं. त्यानंतर वर जी तापमापी लावली आहे ती T2 असेल, खाली तापमापी लावलेली T1 असेल. तर अशा प्रकारे आपल्याला होपचं उपकरण काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या एका प्रश्नाची उत्तरे लिहा. या ठिकाणी 2 उपप्रश्न विचारलेत. आपण दोन्हीची उत्तरे घेऊया. एकूण 5 गुणांसाठीचा हा प्रश्न असेल. खालील उत्तराचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये उतारा येतो नक्कीच ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असेल, कारण उतारावर विचारलेले सर्व प्रश्नांची उत्तरे या उतार्यामध्येच असतात. केवळ आपल्याला शांतपणे हा उतारा वाचायचा आहे व विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. नक्कीच तुम्हाला 5 पैकी 5 गुण यामध्ये प्राप्त होतील. तर या ठिकाणी उतारा जो विचारलेला आहे तो आहे पाठ क्रमांक 5 उष्णतामधील. तर या पाठामधील उष्णता विनिमयाचे तत्व सांगणारा हा उतारा आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचून घ्या व पुढे काही प्रश्न दिलेत त्याची आपण उत्तरे घेऊया. उष्णतेचे स्थानांतरण कोणत्या वस्तूकडून कोणत्या वस्तूकडे होते. पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे उष्णता स्थानांतरण हे उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. पुढे जाऊया. उष्णता स्थानांतरणाची क्रिया कुठपर्यंत चालू राहते. तर जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल सतत चालू राहतो किंवा उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू राहते. पुढे चला. कोणत्या वस्तूचे तापमान कमी होत जाते. उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते. पुढील प्रश्न, कोणत्या वस्तूचे तापमान वाढत जाते. नक्कीच थंड वस्तूचे तापमान हे वाढत जाईल. त्यानंतर या तत्वास कोणते तत्व म्हणतात. तर या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न 4 मधील हा दुसरा प्रश्न आहे, त्याची आपण माहिती घेऊया. मानवी डोळ्याची रचना याची नामनिर्देशित आकृती काढा व खालील भागांची कार्य लिहा. सर्वप्रथम आपल्याला मानवी डोळ्याची सुबक अशी आकृती काढायची आहे व या ठिकाणी 3 घटक दिलेले आहेत. त्या प्रत्येक घटकाचे आपल्याला कार्य लिहायचे आहेत. तुम्ही व्यवस्थित अशी आकृती काढली त्यासाठी 2 गुण असतील व या ठिकाणी विचारलेले प्रत्येक घटक यांचं जर योग्य कार्य लिहिलं तर त्या प्रत्येक कार्याला 1 गुण असेल. अशा प्रकारे या 5 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असेल. पहिला घटक विचारलाय बाहुली. बाहुलीचं कार्य लिहूया. तर बुबळ्याच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचं एक छोटंसं छिद्र असतं, त्यालाच आपण डोळ्याची बाहुली म्हणतो. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण
नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली ही उपयुक्त ठरते. जर प्रकाश जास्त असेल तर या बाहुलीचं आकुंचन होतं, तसेच कमी प्रकाश असेल तर डोळ्याची बाहुली रुंदावते. त्याचं कारण म्हणजे ही जी बाहुली आहे हे बदलत्या व्यासाचं छिद्र आहे. तो गरजेनुसार आपला आकार, आपला व्यास हे बदलू शकते. पुढे घटक विचारला तो म्हणजे नेत्रभिंग. तर मानवी डोळ्यामध्ये जे भिंग आहे हे द्विबहिर्वक्री स्फटिकमय भिंग असतं. या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. तर हे याचं कार्य झालं. तिसरा घटक आहे दृष्टिपटल. मानवी डोळ्यातील दृष्टिपटल, ज्याला आपण पडदा असंही म्हणतो, हे एक संवेदनशील पटल असतं. यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात. हे विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवले जातात. नंतर मेंदू या संकेतांचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तसे आपणास आकलन होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयाची प्रथम सत्र परीक्षेची एक नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 2 ची प्रथम सत्र परीक्षेसाठी पहिल्या 7 पाठांवर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.